असं म्हणतात की प्रत्येक पुरुषाच्या यशामागे आणि अपयशामागे एका महिलेचा हात असतो। खरं तर प्रामुख्याने पाहिलं तर प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो। आज 27 मे म्हणजेच मातोश्री रमाबाई यांचा स्मृती दिवस। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मातोश्री रमाबाई यांचं नातं आपल्या सर्वांनाच माहिती आहे। खरं तर आजच्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची साथ सोडली ती म्हणजे रमाबाईंनी, आणि 9 कोटी असलेली जनता पोरकी झाली होती। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाईंचं हेच नातं ठळक वार्ताच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। नमस्कार, मी अनिकेत, आपण पाहतायत ठळक वार्ता। रमाबाई यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 रोजी दाभोळ येथील वनंद गावी झाला। घरची परिस्थिती घालाकीची, घरात 18 विश्व दारिद्र्य। त्यांच्या जन्मानंतर अवघ्या काही वर्षानंतरच त्यांच्या मातोश्रीचं निधन झालं आणि आईचं निधन सावरते कुठं इतक्यात त्यांच्या वडिलांचंही निधन झालं। आई वडिलांच्या निधनानंतर रमाई पोरकी झाली होती। आता करायचं काय असा प्रश्न रमाईला पडला होता। रमाईचे काका आणि मामा हे रमाईला आणि तिच्या कुटुंबाला मुंबईला घेऊन आले। आता रमाचं लग्न लावून तिला संसारात व्यस्त करू अशी त्यांची अपेक्षा होती। अखेर तो दिवस आला। अवघ्या 9 वर्षाची रमा 14 वर्षाच्या भीमासोबत संसाराचा गाढा ओढण्यास सज्ज झाली होती। दिवस होता 4 एप्रिल 1906। स्थळ भायखळाचं भाजी मार्केट। याच ठिकाणी रमा आणि भीमा यांचं विवाह सोहळा संपन्न पडला। परंतु लग्नानंतरही रमाचा संघर्ष अटळ होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1923 मध्ये लंडनला पुढील शिक्षणासाठी गेले। त्यानंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न रमाला पडला होता। त्यातच एकामागून एक पोटची 4 मुलं देखील रमाने गमावली होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमीच रमाला पत्र पाठवत। त्या पत्रामध्ये मुलांचा स्वतःचा हाल देखील विचारत असत, परंतु आपल्या मनातलं दुःख मनातच ठेवून रमा नेहमीच त्यांना सकारात्मकच प्रतिसाद देत होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टरचा अभ्यास करण्यासाठी परदेशी गेले असता घराचा उदरनिर्वाह करणं अवघड होतं। परंतु रमाईने हिम्मत न हारता प्रामुख्यानेच आपण पाहिलं तर वेळप्रसंगी गौऱ्या विकल्या, लाकडं विकून आपल्या घराचा उदरनिर्वाह केला। परंतु दुःख मनात असताना रमाला अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत होते। रमाईंची विठ्ठलावरती अपार श्रद्धा होती। त्या बाबासाहेबांना कुतूहलाने बोलत की मला एकदा तरी पंढरपूरला घेऊन चल। त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हसत म्हणत की अगं देव आपल्यासाठी नाहीये, पण मी तुला आवाहन करतो आणि एक आश्वासन देतो की येणाऱ्या काळामध्ये आपण एक अशी भव्य वास्तू बनवू ज्या ठिकाणी माझे हजारो अस्पृश्य बांधव येऊ शकतील आणि ते अगदी भक्तिभावाने जय जयकार करू शकतील। ती जागा म्हणजेच नागपूरची दीक्षाभूमी। परंतु दुर्दैव असं की ती जागा पाहण्यासाठी किंवा ते तीर्थक्षेत्र पाहण्यासाठी रमाई हयातच नव्हती। खरं तर रमाई गेल्या अनेक वर्षांपासून आजारी होती। अखेर दिवस आला 27 मे 1935 चा। त्या दिवशी दीनदुबळ्यांची माय आपल्या जनतेला अनाथ करून गेली। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खचून न जाता अस्पृश्यतेचा लढा सुरू ठेवला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान हे पुस्तक लिहिलं आणि हे पुस्तक मातोश्री रमाबाई यांना समर्पित केलं। यावरूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांच्याबद्दलचं प्रेम आपल्याला दिसून येतं। खरं तर त्यागमूर्ती अथक परिश्रम करून रमाईंनी बाबासाहेबांसाठी आणि या समाजासाठी न कळत खूप सारं केलं। खरं तर रमाईचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातून असं निघून जाणं हे डॉक्टर बाबासाहेबांसाठी खूप अवघड होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाईंचं नातं आपल्या सर्वांनाच माहिती आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाईंना प्रेमानं रामू म्हणत आणि रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साहेब म्हणत। परंतु आता हा आवाज देण्यासाठी बाबासाहेबांकडे कोणीच नव्हतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप खचून गेले होते, परंतु त्यांच्या डोळ्यासमोर अस्पृश्य जनता देखील होती। त्यामुळे खचून न जाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढील शिक्षण सुरू केलं। त्याग, परिश्रम आणि प्रेमाचं जिवंत उदाहरण म्हणजे मातोश्री रमाबाई। अशा मातोश्री रमाबाईच्या या स्मृतीस विनम्र अभिवादन।